नमस्कार मंडळी, आज आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स रेसिपी पाहूया। मस्त अशी ही प्रीमिक्स तुम्ही घरी 3-4 महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता। जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीज मध्ये ठेवू शकता, कारण बेसन आहे तर जास्त दिवस ठेवायचं असेल तर जाळी लागू शकते, म्हणून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि आरामात एअर टाईट मध्ये 2-3 महिने 3-4 महिने आरामात राहू शकतो। आणि ह्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूया। मी 1/2 किलो बेसनच बनवणार आहे, तर 1/2 किलो बेसनचं पीठ आहे, डाळीचं पीठ, 40 ग्रॅम साखर, 20 ग्रॅम रवा, बारीक रवा घ्यायचा 20 ग्रॅम, 20 ग्रॅम एवढं कॉर्नफ्लॉवर, 10 ते 12 ग्रॅम जवळपास बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे, आणि 2 चमचे हे मीठ घेतलेलं आहे। मीठ चमच्याच्या मापाने घ्या। आणि हे ह्यामध्ये तुम्ही अजून काय घालू शकता तर लिंबू सत्व, म्हणजे ते लिंबूचं फूल येतं ना, ते 10 ग्रॅम एवढं तुम्ही त्यामध्ये घालू शकता। जर लिंबूचं फूल नसेल, आता मी नाही घालणार, मी वेळेवर लिंबू पिळून घालणार आहे। जेव्हा आपण ढोकळा बनवायला घेतो ना, मिश्रण मिक्स करतो तेव्हा मी लिंबूचा रस घालणार आहे, कारण ते खूप आंबट असतं, म्हणून मी ते आधीच नाही घालून ठेवत। मी आता फक्त हा प्रीमिक्स एवढंच बनवून घेणार आहे। आता आपल्याला हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय, आणि हे प्रीमिक्स बनवून तुम्ही तुमच्या मुलांना जिथे हॉस्टेलला राहत असतील तर असं इझिली बनण्यासाठी तुम्ही घरी करून ठेवू शकता, किंवा आपल्याला स्वतःलाही। आणि ह्यामध्ये फक्त पाणी मिसळायचं आहे, व्यतिरिक्त काही मिसळायचं नाही, फक्त थोडंसं, जर तुमच्याकडे लिंबू सत्व असेल, लिंबूचं फूल असेल तर मग फक्त पाणीच, नाही तर मग लिंबूचं थोडंसं ज्यूस आणि रस आणि पाणी फक्त ते मिसळून आपल्याला हे करून घ्यायचंय। तर सर्वप्रथम आपण हे सगळं, आणि तुम्हाला मी ढोकळाही बनवून दाखवणार आहे, तर आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये रवा घालून घेऊया, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कॉर्नफ्लॉवर, मीठ घालून हे सगळं मिक्सरला काढून घ्यायचं। नंतर ह्यामध्ये आपल्याला बेसन चाळून घालायचं आहे। ते मिश्रण आता मी जाळीमध्ये घालून घेतलेलं आहे, आणि बघा असं हे सगळं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जे आपण घालतो ते व्यवस्थित लागलं जातं। आणि आता ह्यामध्ये आपलं बेसन पीठ आहे ना, तेही आपल्याला यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता मी ह्यामध्येच बेसन पीठ पण घालून घेते। तर हे साखरेचे थोडेसे जाडजाड दाणे राहिलेले असतील ते वितळून जातात, आपण जेव्हा प्रीमिक्स मधून घेऊन आपण ढोकळा बनवतो तेव्हा वितळून जातात। आता आपण हे काढून घेते आणि यामध्ये अजून बेसनचं पीठ घालते, म्हणजे हे वरती जे साखरेचे दाणे राहिले ते मी काढून परत मिक्सरला वाटून घालून घेऊया। बेसन पण असं ह्यामध्ये असं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं। आता मी अशा पद्धतीने सगळं बेसन चाळून घेते। आता सगळं हे प्रीमिक्स आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। बेसन वगैरे चाळून झालं, आणि आपण रवा, साखर आणि बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सगळं जे घातलं ते आता ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ढोकळा बनवतो तो व्यवस्थित फुलला जाईल। आणि ह्यामध्ये सोडा, बेकिंग पावडर असल्यामुळे मग व्यवस्थित तो पाणी घातल्यानंतर ॲक्टिव्ह होईल। ह्यामध्ये फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे। आता हे प्रीमिक्स आहे ना, हे आपलं तयार झालेलं आहे, ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार झालं। आता तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बनवून ठेवू शकता। अर्धा किलो प्रमाण असेल तर डबल करू शकता। अर्धा किलोचं 1 किलोचं घ्यायचं असेल तर जितकं मी आता 1/2 किलोचं बनवणार आहे त्याच्या प्रमाण डबल करायचं, दुसरं काही करायचं नाही मिळत। आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये 1 किलो प्रमाण पण मी करून देईल आणि अर्धा किलो पण करून देईल, म्हणजे मग तुम्हाला अंदाज बरोबर येईल। माझं डिस्क्रिप्शन चेक करा। आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं, बघा हे आपलं प्रीमिक्स ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। मंडळी, ढोकळा प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे। आता ह्या ढोकळ्याच्या प्रीमिक्सपासून आपण ढोकळा बनवायला घेऊया, तेही आपण पुढे कसं बनवायचं तेही पाहूया। प्रीमिक्सचा ढोकळा कसा बनतो तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवायला घेऊया। ढोकळा बनवायच्या आधी आपल्याला एक तयारी करावी लागते, ते म्हणजे केक टिन, जो काही डबा घेणार मी केक टिन घेतलेला आहे, त्याला मी बटर पेपर लावून तेल लावून घेतलेलं आहे। जे काही आपल्याला साहित्य डबा वगैरे घ्यायचं असेल त्याला आधीच रेडी करून ठेवायचं असते, कारण आपण त्यामध्ये जे मिश्रण बनवलं आपण ह्या ढोकळ्याचं प्रीमिक्स त्याच्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे। लगेच पाणी घातल्यानंतर सोडा आणि बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो, म्हणून आधीच सगळी तयारी करून ठेवायची। ते फोडणीच्यासाठी घेतलेलं आहे, ती आपण फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया। तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, तीळ, साखर, आणि फोडणीसाठी घातलं थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि लागणारे अजून फोडणीसाठी उभ्या चिरल्या 2 मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि आता लिंबू लागणार आहे, थोडंसं लिंबूचा रस फोडणीसाठी पण। आणि आपल्याला मी सिट्रिक ॲसिड घातलं नव्हतं, जे लिंबूचं फूल येतं म्हणून ते घातलं नाही, म्हणून मी यातला लिंबूचा रस वापरणार आहे। आणि
मिश्रणात घालण्यासाठी तेल 1 वाटी जर असेल आपण घेतलं मिश्रण प्रीमिक्स, तर आपल्याला 1 वाटीला 1 मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. हे 2 ते 2.5 चमचे तेल आहे, तर मी 2-2.5 चमचे एवढं मी वाटी एवढं घेणार आहे म्हणून. आणि आपल्याला लागणार आहे पाणी, ते आपण पुढे पाहूया. आणि अजून पूर्वतयारी काय करायची आहे, तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला हा ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये कढईमध्ये वगैरे अगोदरच पाणी गरम करत ठेवायचं आहे. जर थंड पाणी असेल, जर कढई गरम नसेल तर आपला ढोकळा फुलणार नाही. तर आपण बाजूला पाणी पण गरम करायला ठेवायचं आहे. मी ठेवलेलं आहे ते मी कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आहे, जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर पाणी गरम करत ठेवून त्यावर मी असं झाकण लावून ठेवलेलं आहे. एक 10-5 मिनिट एवढं पाणी गरम करत ठेवायचं आणि मगच प्रीमिक्स बनवायला घ्यायचं. मस्त पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मी लिंबू घालून घेतलेलं आहे कारण पाण्याचे क्षार लागतात म्हणून. आता आपण प्रीमिक्स बनवायला घेऊया. ढोकळ्यासाठी मिश्रण बनवायला हा 1 वाटी घालून घेतलेलं आहे. आता ही दुसरी वाटी बघा, अशा पद्धतीने वाटी अशी दाबून नाही भरायची, पण अशा लेवल करून भरायची. ह्या 2 वाटी झाली, अजून मी अर्धी वाटी ह्यामध्ये घालणार आहे. मी सर्वप्रथम 1 वाटी पाणी घालून घेते, कारण आम्ही 2.5 वाटी घेतलेलं आहे पीठ. प्रीमिक्स जे घेतलेलं आहे ते 2.5 वाटी घेतलेलं आहे. आता ह्याला फेटून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करावर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका. बघा लगेच मिश्रण कसं फुलून आलेलं आहे, प्रीमिक्स घातलेलं आहे त्या. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्याकडे सोडा किंवा बेकिंग पावडर जुनं असेल तर वापरायचं नाही, नाहीतर आपला जो ढोकळा बनवणार तो फुलणार नाही, कारण त्याची पावर गेलेली असते, मग तो फुलला जात नाही. बघा किती छान असं मिश्रण. आता ह्यामध्ये अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय. 1 वाटी घातलं, 2.5 वाटीला, म्हणजे 1 वाटी असेल तर अर्धा वाटी लागते. पाणी घालण्याच्या आधी आपण ह्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे आणि आपल्याला हे तेल घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय त्यामध्ये आणि मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचंय. बघा मिश्रण आपलं झालेलं आहे तयार. बघा कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची, 1.5 कप पाणी बरोबर लागलं. आणि आता आपल्याला केक टीन मध्ये घालून घ्यायचं किंवा कुठल्याही डब्यामध्ये आपण ढोकळा बनवणार त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय. सगळं मिश्रण मी आता हे असं घालून घेते. आणि आपल्याला ह्यामध्ये हळद किंवा फूड कलर असं काही घालायचं नाही, कारण बेसनला आपला कलर रंग असतो. त्यामुळे आपण ह्यामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण आपण घालून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आणि 15-20 मिनिटाला असंच मध्यम आचेवर आपल्याला हे वाफवून स्टीम देऊन घ्यायचे. 15-20 मिनिटाचं झाकण उघडून पाहायचं नाही. ढोकळा एक बाजूला आपला शिजत आहे, तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊया. पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊया फोडणीसाठी. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये घालायचे जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता, मिरची घालून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये सर्वप्रथम घालून घ्यायचे मोहरी बारीक घ्यायची, बारीकवाली मोहरी येते ती घ्यायची आणि चांगली चटपटू द्यायची. जिरं पण घालून घ्यायचं. गॅसची आच मंद करायची. मिरची घालायच्या, कढीपत्ता, तीळ घालायचे, छान असं सगळं चटपटू द्यायचं. आता यामध्ये घालायचं पाणी. पाणी घातल्यानंतर आपल्याला पाणी चांगलं उकळवू द्यायचं आहे. बघा पाणी मस्त उकळलेलं आहे, ह्यामध्ये घालून घ्यायची साखर, मीठ घालून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि लिंबूचा रस घालायचा आणि झाकून ठेवायचं, म्हणजे सगळे फ्लेवर त्यामध्ये उतरले जातात. कोथिंबीर आपल्याला नंतर वरून गार्निशिंग करायला घ्यायची आहे. आता हा पाणी गार करून घ्यायचा. म्हणजे 10-12 मिनटं झालेली आहेत आणि काचेतनं दिसतच आहे भरपूर मस्त असा ढोकळा आपला फुललेला आहे. बघा ढोकळ्याचं प्रीमिक्स अशा पद्धतीने बनवलं की छान असं जाळीदार, वरून जाळी पण आलेली आहे. पण ह्याला मी अजून 2 मिनटं ठेवते. 10-12 मिनटं झालेली आहेत, पण अजून 2 मिनटं, वरून तडा पण गेलेले आहेत, अजून 2 मिनटं ठेवून आणि मग आपण चेक करूया. आता आपण चेक करूया. 2 मिनटं मी अजून ठेवला आणि बघा किती छान असा बघा फुललेला आहे ढोकळा. आणि आपण हे स्टिक घालून आपण चेक करूया. बघा छान असा हा जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि गार करायचा आहे. बघा किती छान झालेला आहे, मस्त फुललेला आहे बघा. आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे.
बघा मंडळी, मी काढून घेतला हा ढोकळा. बघा एकदम स्पंजी झालेला आहे. थोडा बटर पेपरमुळे हे साईडला थोडे क्रॅक गेलेले आहेत, पण छान असा बघा वरून पण तळा गेलेला आहे. छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण हा कापून घेऊया. आपल्याला जितक्या मोठ्या पीस पाहिजेत तेवढे आपण करून घ्या. बघा छुरी पण अलगद निघत आहे. बघा बिलकुल छुरीला पण चिकटत नाही. छान असा झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे. बघा कापतानाच तुम्हाला समजत असेल ना. बघा छान झालेला आहे ना. बघा आता आणि ह्यावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जो आपण फोडणीचा पाणी बनवलं ना तो घालून घ्यायचा आहे. तो घालायच्या आधी आपल्याला हे जे आपण पीस करून घेणार, तुकडे करून घेणार, ते थोडे मोकळे करून घ्यायचे आणि मग घालायचा. बघा किती छान असा झालेला आहे, स्पंजी असा. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या मुलांना, जे तुम्ही हॉस्टेलला वगैरे असतील त्यांच्यासाठी बनवून तुम्ही असे देऊ शकता. बघा छान झालेत ना. बघा एक काढून दाखवते. बघा जाळी पण किती, बघा अगदी मस्त, अगदी जाळीदार असा झालेला आहे. छान असा स्पंजी आणि एकदम हलका. आता ह्याला थोडासा मोकळा करायचा आणि ह्यावर आपल्याला आता पाणी घालून घ्यायचंय, फोडणीचं पाणी. पण ह्यावर फोडणीचं पाणी घालून घेऊया. छान असं फोडणीचं पाणी घातल्यानंतर एक 5-7 मिनिटं मुरू द्यायचं. ते पाणी छान असं मुरलं पाहिजे. मस्त मग मऊ लुसलुशीत असा हा खमण ढोकळा छान असा तयार होतो. बघा आणि ह्याच्यावर मग मिरची, कोथिंबीर तुम्हाला, आणि यावर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. खाताना खूप छान लागते ढोकळ्याला. बघा आता जितका हवा तितका मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्यावर घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि मग आपल्याला हा सर्व करून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचा. किती छान झालेला आहे बघा. रंग हळद घालायची नाही. रंग ढोकळ्याला त्याचा स्वतःचा रंग असतो बेसनला, त्यामुळे त्याला हळद नाही घालायची. हळद घातलं का थोडा लालसर होतो, पिवळसर नाही होत, म्हणून हळद नाही घालायची.